भारत क्रांती मिशनतर्फे यंदाची शिवजयंती जयपूरमध्ये 16ला हजारो शिवभक्तांचे राजस्थानकडे प्रस्थान। भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे यंदाचा शिवजन्मोत्सव राजस्थान येथील जयपूर शहरात साजरा करण्यात येणार असून या उत्सवासाठी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार असल्याची माहिती भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय समन्वयक विलास पांगारकर यांनी दिली। शिवजन्मोत्सव साजरा करण्याबाबत माहिती देण्यासाठी भारत क्रांती मिशनतर्फे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विलास पांगारकर बोलत होते। याप्रसंगी समन्वयक विजय काकडे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुशील जाधव उपस्थित होते। विलास पांगारकर यांनी सांगितले की नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रविवारी दिनांक 16 जयपूर शहराकडे यात्रा प्रस्थान करेल। यात्रा मालेगाव धुळे आग्रा हायवे, शिरपूर शेंदवा खळघाट इंदोर बायपास नारायणपुरा मार्गे जयपूर राजभवन येथे पोहोचेल। यात्रेत नाशिकमधील अनेक चारचाकी वाहने सामील होणार आहेत। मार्गात अनेक शिवप्रेमी यात्रेत सहभागी होतील। जयपूर शहरात दिनांक 19 तारखेला बुधवारी शिवजयंती निमित्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे। यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित राहतील। महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींनी या ऐतिहासिक जयंती महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विलास पांगारकर यांनी केले आहे। शिवजयंतीसाठी जयपूरचीच निवड का? छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात झालेल्या ऐतिहासिक कराराची 12 फूट लांबीची प्रत ही राजस्थानमधील जयपूर शहरातील पुरातत्व विभागात जतन केलेली आहे। शिवजयंतीच्या निमित्ताने या शिवकथेचे स्मरण करण्यासाठी जयपूर शहराची निवड करण्यात आल्याचे विलास पांगारकर यांनी सांगितले। भारत क्रांती मिशनच्या केंद्र सरकारकडे मागण्या। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला केंद्र सरकारने मान्यता देऊन जयंतीला सुट्टी न देता देशातील सर्व विद्यापीठे, कॉलेज, शाळेत व्याख्याने घेणे, जयंती साजरी करणे। छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा जयसिंग राजे यांचा पुरंदर तहाची सत्यप्रत जी 12 फूट असून या कराराची प्रत राजस्थान पुरातत्व विभागात असून या तहाची एक प्रत राजस्थान सरकारने महाराष्ट्र शासनाला द्यावी। केंद्र सरकारने मराठा टुरिझम चालू करून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वतः गेलेले आहेत, तसेच स्वराज्याचे सरदार मावळे सीमा जिथपर्यंत गेला त्या इतिहासाचा समावेश मराठा टुरिझममध्ये करण्यात यावा। जय शिवराय, जय शंभूराजे। भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती भारताची पर्यटन राजधानी जयपूर आहे आणि या जयपूर राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय उत्सव आपण त्या ठिकाणी ठेवलेला खऱ्या अर्थानं भारताचा राष्ट्रीय उत्सवच आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे भारत के महान योद्धा थे आणि महान योद्ध्याची जो काही इतिहास आहे तो लोकांपर्यंत गेला पाहिजे। 140 कोटी लोकांपर्यंत खरं शिवचरित्र घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल, शिवचरित्राबद्दल, सर्व गड किल्ल्याबद्दल माहिती झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकाराबरोबर सर्व 140 कोटी लोकांच्या घरामध्ये अर्थकारण आलं पाहिजे ना, अर्थकारणाच्या माध्यमातून आपला भारत समृद्ध झाला पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमची संकल्पना आहे। ओके बोलो। आज भारत क्रांती मिशन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती पत्रकार परिषद नाशिकमध्ये आमच्या समितीने घेण्यात आली। आमचे भारत क्रांती मिशन असं नाव देणारे विजय काकडे पाटील, परमेश्वर नरवाडी पाटील, आमचे छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण, अशोक खानापुरे, आमची सर्व टीम आज इथे नाशिकमध्ये आलेली आहे आणि जे जयपूर इथं राष्ट्रीय शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे त्याचं रूपरेषा आज आमची बैठक होऊन आपल्यासमोर सादर केलेली आहे। तर 16 तारखेला आपण 10 वाजता पाथर्डी फाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून रथ आपला जयपूर या ठिकाणी निघणार आहे। तर आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या शिवप्रेमींना एवढंच आव्हान करू का ह्या जो छत्रपतींचा रथ आपला 13 फुटाचा जो टॅच्यू आहे तो रथ आपला जयपूरला जाणार आहे। आपण सगळ्या शिवप्रेमींनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या सर्वांना सांगायचं आहे का आपण जिथं असाल तिथं छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी 19 तारखेला प्रत्येक राज्यात असेल, राज्याच्या बाहेर असेल, आपण महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या शिवप्रेमींनी एकत्र होऊन छत्रपतींना अभिवादन करावं
आणि जन्मोत्सव मोठ्या दिमाखात आपण साजरा करावं आणि आम्ही राष्ट्रीय शिवजयंती साजरी करतो. ही सुद्धा एक मोठी कल्पना आहे का आपला इतिहास महाराष्ट्रभर तर आपण बघतोच, पण आपल्याला देशभर भारतभर इतिहास बघायचा आहे. छत्रपतींचं काम, छत्रपतींचे विचार राजकारणाला जागा करण्यासाठी हा प्रयत्न आहेत आणि राष्ट्रीय शिवजयंती प्रत्येक राज्यात व्हावा ही कल्पना आमच्या सगळ्यांची आहे. आमचे मार्गदर्शक विजयभाऊ काकडे पाटील हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि नाशिकहून हा शिवरत्र निघणार असून हा 1200 किलोमीटरचा प्रवास आहे. प्रत्येक जिल्ह्यातून सर्व शिवप्रेमी यात सहभागी होणार आहेत. 19 तारखेला सकाळी हा राजभवनावर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री या पुतळ्याचं पूजन करून आपली शोभायात्रा निघणार आहे आणि मुख्य कार्यक्रम बिर्ला हाऊसमध्ये होणार आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राज्यपाल राजस्थान सरकार हरिभाऊ बागडे राहणार असून त्या कार्यक्रमाचे उद्घाटक भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान राहणार असून आणि विशेष करून आम्ही काही उद्देश ठेवून राजस्थानमध्ये जयंती साजरी करत आहोत. जसं पुरंदरचा तळाची एक सत्यप्रत राजस्थानच्या पुरातत्व विभागात पडलेली आहे त्या 23 किल्ल्याची, तर त्या 23 किल्ल्याची एक प्रत आपल्याला शिवाजी महाराजांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केंद्र सरकारने मान्यता द्यावी, मराठा टुरिझम केंद्र सरकारने साजरा करावा. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.